चला तर आज मी बनवलेला आहे मँगो केक. तुम्ही बघू शकता किती छान सॉफ्ट आणि एकदम यम्मी खाण्यासाठी खूप टेस्टी लागतो. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. हे बघा मी घेतलेला आहे बाउल, त्याच्यामध्ये घेतलेले आहे मी 1 वाटी सुजी. आता तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग घेऊ शकता. मी त्याच्यामध्ये घातलेलं आहे दूध. आता दूध घालून आपल्याला हे भिजून घ्यायचं आहे. आता रवा भिजून झालेला आहे. आता आपल्याला त्याला 10 मिनिटं आपल्याला त्याला बाजूला ठेवायचं आहे. आता मी मँगो कट केलेला आहे. आता मँगो कट करून आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे दूध आणि दूध घातल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये घालायची आहे साखर. आता ही मँगो केक आणि साखर आणि दूध आपल्याला पाणी बिलकुलही यूज करायचा नाही आहे त्याच्यामध्ये. आता हे पूर्णपणे मी मिक्स करून ग्रँड करून घेणार आहेत. आता हे ग्रँड करून झालेलं आहे. आता आपण सुजीमध्ये याला टाकून देऊया. आता हे बघा सुजी आपली भिजून छान झालेली आहे. त्याच्यामध्ये मी घातलेला आहे बेकिंग सोडा. बेकिंग सोडा तुम्ही तुमच्या गरजेनुसार घालू शकता, कमी जास्त जे असेल ते. आता मी त्याच्यामध्ये घातलेलं आहे मँगो. आता हे बघा मँगो घातलेला आहे. आपल्याला छानपैकी त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती छान आणि एकदम कलर किती छान आलेला आहे आपला. आपण आता त्याच्यामध्ये मी वरतून चेरीसुद्धा घातलेली, चेरी त्याच्यात मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला. आता मी एक कढाईमध्ये त्याच्यात नमक घातलेलं आहे. त्याच्यावर एक स्टँड ठेवलेला आहे, कारण माझ्याकडे ओव्हन नाही आहे. त्याच्यावर बिना ओव्हनचा केक आपण मस्तपैकी घरच्या घरी बनवू शकतो. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. हे बघा मी भांड्याला तेल लावून घेतलेलं आहे. मी आता त्याला वरतून माझ्याकडं मिल्क पेपर नव्हता म्हणून मी त्याला तेल लावलेलं आहे. तुम्ही त्याला मिल्क पेपरसुद्धा वापरू शकता. हे पहा वरतून मी त्याला चेरी आणि ड्रायफ्रूट घातलेले आहे. एकदम सजावटीसाठी किती छान दिसत आहे बघू शकता तुम्ही. आता आपण त्याच्यावरती ठेवणार आहोत झाकण. आता कम से कम आपल्याला हा 5 स्लो आचेवरती 5 ते 10 मिनटं आपल्याला शिजू द्यायचं आहे. हे बघा आपला केक बनून कसा झाला ते बघू शकता तुम्ही. किती सॉफ्ट झालेला आहे. बिलकुल त्याला चम्मचला काही लागलेलं नाही. ते एकदम टेस्टी आणि खायला एकदम भारी लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. हे बघा आपला केक तयार झालेला आहे. तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि नक्की ट्राय करून बघा तुम्ही केक.